दिलीप भाऊ, काय आहे कामाची गोष्ट पेपरात? कामाची गोष्ट तर काही वाटून नाही राहिली. 11 वाजता 10वीचा निकाल दाखवलाय. 10वीतनी तर आपल्या इकडले ते 2 जण आहे वाटते. आपल्या इकडले तर लय जण आहे. हे आपल्या जवळचे वय सोबत घुमणारे ते 2 जण आहे. आता माहित पडते काय दिवे लावले तर. दिव्याचं काही हायच नाही त्याच्यात नाही. 2 विषयात नापास आहे त्यानं पहिले सांगितलंय. झालं मग, चांगले झोडपे खाते आता ते घरी. पाहिजे म्हणा घरच्या आले, काही जास्त मारू नका म्हणा त्याले, नाही तर तुमच्या विषयी टाकून देईन ते कोर्टात केस. काही नियमच नाही आहे त्याचा. तुम्हाला सांगणं आहे त्या पोट्ट्यासोबत बोलायचंही नाही आणि काहीच नाही, त्याला कामाला नाही सांगायचं. हा, त्याच्या मुलाचा बिलकुल बंद करून ठेवा. त्याच्याच्यानं तुम्हाला सेंटर जेला जा लागलं आणि ढाय वरणाचं पाणी खा लागलं आणि कधी बेसनही खा लागलं. कोरड्या भाकरी खा लागल्या म्हटलं, एवढं लक्षात ठेव जा. तू तर बोलाची म्हणून राहिली, मी तर त्याच्या इकडे पाहत बी नाही. तेच म्हणून राहिली, जर आता काही कमी जास्त झालं तर आपण मनात येणार नाही रे बुवा. पहिले सांगू राहिली, तुम्ही तुमचं पाहून घे जा. मी चालली जाईन माझ्या मायबापाच्या इथं. भले ते घरी काय घराच्या अंगणातही नाही दिसले पाहिजे. तुला सांगू राहिलो मी, मला जर असं काही दिसलं तर मी त्याले नाही, पहिले तुला झोडपीन धरून. बिलकुल बोलायचं नाही म्हणजे बोलायचंच नाही. बस झालं असं, तेच ते नको लावू आता. जे लावून दिली पाजर घाई, बस एकदा समजलं ना. तुला सांगितलं ना का मी त्याच्या इकडे पाहत बी नाही. झालं काय लावून राहिली आता, तेच ते. सरपंच साहेब तर घरीच दिसू राहिले. बुलेट आहे घरी आहे, त्याची गाडी घरी आहे, घरीच आहे वाटते. सोबतच घेऊन जाऊ म्हटलं. काय म्हणता देवानंद भाऊ? थांबा, आवाज देतो मी. सरपंच सरपंच, या जरा बाहेर, चला वावरातून येऊ. देवानंद भाऊचा आवाज येऊ राहिला. अरे या हो देवानंद भाऊ, या अंदर या चा प्याली या म्हटलं अंदर. चहा नाश्ता केलाच आहे आम्ही. चल ना येऊ म्हटलं वावरातून फेरफटका मारून. दोघं जण या अंदर या. जरा घेऊन घ्या ना एक घोट. या बरं अंदर या. या बंडू बापू, या देवानंद बापू, थांबा चहा आणतो तुमच्यासाठी. बसा खुर्चीवर बसा. अरे राहू द्या, काही चहा वगैरे नका आणू. चाय आणि नाश्ता करूनच आलो आम्ही घरून. अरे घ्या ना हो एक घोट. चाय म्हणजे काय तुम्हाला का पोटभर देऊ राहिलो काय? कप भर आहे तो. हा घ्या, घोट भर घ्या. जाय वाहन. बसा खुर्चीवर बसा ना. थांबा एक खुर्ची अधिक आणतो. शांता वहिनी, चहा एकदम घोट भरत आणजा. कप भरून आणू नका, कारण एवढे काही आम्ही पेणार नाही आहे. घरून पिऊनच आलो. त्याच्यात आम्हाला बिमारी बी आहे शुगरची. बसा बंडू बापू. का हो तात्या, हे तुमच्या बाबाच्या अंगात म्हटलं लस टॅलेंट आहे. पण नाही, हे चिलमय पिऊ राहिले, चाय पिऊ राहिले. हे कला कोणाच्या पशीच आहे ना, पण सगळ्या पशी नाही आहे. हे जेवढे जुने खोडा आहे त्याच्यातच आहे टॅलेंट. हा, एका साईडले चिलमय पिऊ राहिले, चाय पिऊ राहिले. कमाल आहे बा. बोलू थकलो त्याले, पण ते काही ऐकत नाही. अरे बाबा एवढी नका पेत जाऊ चिलम, चांगली नसते बरं ते. कॅन्सर होते ते ना. किती त्या टीव्हीवर पाहत जा जराशे. टीव्ही पाहत असताना तुम्ही आणि पेपर वाचता, काय दाखवलाय त्याच्यावर? काय शांता वहिनी, थोडंसं आणा म्हटलं. तुम्हाला तर मार आणले कप भरून. तुम्ही काय समजून नाही राहिलं तुमचं बी. थोडं साखर आहे ना, घ्या. गुळाचा वय काही नाही होत. शुगर वाढते ना त्याच्याच्यानं. आता गुळाचा होय काय साखरीचा होय काय, काय आहे त्याच्यात? एकाच पासून बनते न ते. थोडा कमी करा त्याच्यातला. अरे घे ना हो, घे ना. कायले फालतूचे चावणे करू राहिले? घ्या 2 घोटाचा चहा. तो इथून तिथपर्यंत नाही जाता, निघून नाही जाते तो घामानं. घ्या प्या. नाटकं करू राहिले फालतूचे. आता काय सांगू बंडू बापू देवानंद बापू तुम्हाला. म्हणून थकलो म्हटलं आम्ही 2 जण. का चिलम नका पेत जाऊ. कॅन्सर होते त्यानं, पण काही ऐकत नाही. 75 वय आहे मी आता. हा, आता काय म्हणले तुम्ही इथं अमर राहिले ठेवता काय? अमर होऊ देता काय म्हणले तुम्ही? होऊ दे ना मग. कॅन्सर झाला तर झाला. मी माया पाहून घेईन. माया वयाचे तर अर्धे तर मसानात चालले गेले. पाहून घ्या तुमच्या दिकताच पाहून घ्या आता. आहे असं आहे, जरासं काही बोललं का आपल्याला 2 गोष्टी सुनावून देते उलट्या. कोणी पाहुणे येऊ काही येऊ, त्याचं ते वळणं चालूच राहते. काय मजा येते त्याला वळण्यात काय माहिती. नारायणराव, नका पेत जाऊ एवढी चिलम. चांगली नसते ते शरीरासाठी. आणि तुम्ही एवढी दारू पिता, ते शरीरासाठी चांगली असते का? मला ज्ञानाच्या गोष्टी सांगू राहिले नाही. आणि तुम्ही पाहा ना. अरे नारायण काका, दारूनं कॅन्सल थोडी होते, पण हे चिलम ओढल्यानं कॅन्सल होते ना. त्याचं काय झालं तर झालं, मी माया पाहून घेईन. चला चालू राहिले का वावरात नी? वा वावरात तर चलाच लागेल ना. त्याच्याशिवाय कसं काय जमणार आहे? मी काय म्हणून राहिली बंडू बापू देवानंद बापू, यायला चांगलं समजावून सांगा का त्या सोन्यान त्याच्यासोबत बिलकुल बोलायचं नाही म्हणून. हा, हे विषय बंद करून टाका म्हणून त्याच्यासोबत. आणि त्याला कोणता कामाला आपल्या वावरात बोलावतही नाही. काय करू मगांपासून त्या जे लावून दिली एकाच गोष्टीची पाजर घाई. बोलायचं नाही. तुला समजावून सांगितलं ना का मी त्याच्या इकडे पात बी नाही. बोलायचं तर दूर राहिलं. पा बंडू बापू देवानंद बापू पाहून घ्या. असं सारखं सांगितलं का त्याला उलट लागते, ते आपल्यावरच गरम होते. पा अरे काय तात्या, तुम्हाला सारखं सांगू राहिली ते बाई. काय सारखं सांगितलं म्हणून राहिले तुम्ही? जे कालपासून लावून दिलं तिनं, तिला एका शब्दात सांगितलं का मी त्याच्या इकडे पात बी नाही. मग काय डबल टिबल म्हणायचा काय अर्थ येते काय? पा असंच करते हे, असेच वागते. आपण सारखं सांगा यायला उलटच लागते. झाला का त्याला डबल चालू का चुपचाप राहायचं आता थोडीशी? आता जर काही कमी जास्त झालं तर मला काही सांगायचं नाही. तुम्ही तुमचं पाहून घ्या. मी माय पाहून घेतो. आता काय तुला सांगितलं नव्हतं? चलता का वावरात? काहीतच टाइमपास करता. चला ना तर.
जाऊ देऊ ना सारखी वावरात आता. मोहनच्या पांटेल्यापाशी एक स्टॉप घे जा. जरा तंबाखू चुन्याची पुडी घ्यायची आहे. तो स्टॉप तर घ्यास लागते, तो मेन स्टॉप आहे. मदनराव, आज काय आहे ताजा खबर? ताजा खबर तर काही वाटून नाही राहिलं. आणि आज 10वीचा निकाल सांगितला बुवा 11 वाजता. 11 वाजता तर आता 11 वाजायला 5 मिनिटं तर बाकी आहे. ते दोघं जण होते वाटते ना 10वीतनी. ते 10वीतनी होते हे बरोबर आहे, पण ते 2 विषयात पहिलेच बसलेले आहेत हे पहिले सांगून दिलं त्यानं. कारण होता दुसऱ्या विषयाचा पेपर आणि यानं दुसऱ्या विषयाच्या कॉप्या नेलत्या आणि रप लिहिणं चालू केलं. हे एवढे भाडपणा करते का बस? अरे मार्क तर पाहतो तो आपण किती पडले काय पडले तर यायले. पण आपल्याला नाही समजत ना शांभाऊ. ते मोबाईलात चेक होते वाटते. ते मोबाईलातच निकाल दाखवते. रोल नंबर पाहिजे मोबाईलातच दाखवते ते. हे युवरायले दोघं जण सल्ल्यान शाहरुख आहे यायले समजते ते. मोहन चांगला खर्रा बनव आणि थंडाई टाकतो थोडीशी त्याच्यात. पट्टी पानाची कतरण टाकतो थोडीशी. हा खर्रा तर बनवतोच मी. आता 5 मिनिटं इथंच थांबा. 5 मिनिटाच्या बाद 10वीचा निकाल लागू राहिला. कहून त्या दिली का 10वीची परीक्षा? अरे नाही ना रे, ते दोघं जण नव्हते काय? ते तर झाले ना 2 विषयात पहिलेच गेले ना. त्यानं तर पहिलेच सांगितलंय. त्याचा तर निकाल पाहिले नाही पुरत. कोणत्या विषयात किती मार्क पडले? आणि तेच दोघं होते काय? बाकीचे होते नाही काय? त्याचे पाहून घेऊ. तुम्ही पाहतच आहे पहिले जे पास झाले असं त्याचा वाला सत्कार घ्यायला लावू ना आपण. सरपंच तात्या लेलेच्या हातानं. अरे हा, हे बरोबर आहे तुमचंवाला. जे पास झाले त्याचा वाला सरपंचाच्या हातानं सत्कार घ्या लागल. बरं पाहतो ना. आता रोल नंबर पाहिजे ना. रोल नंबर नाही पाहिजे काय? थांब ना 5-10 मिनिटं. आता किती जण विचाराले ते पाहा ना तुम्हाला. काही निघालं का नाही निघालं अरविंदराव गणित? का तवाचं गणितच चालू आहे? काढचा एखादा आकडा. थांब ना, तुम्हाला जराशी सबुरी नाही आहे. थांबाच सही. बस झालंच आहे ना. काय निघते पाहू द्या उत्तर. तेच उत्तर लावून देऊ आपण आता. दिलीप भाऊ, काय आहे आनंदाची गोष्ट? आनंदाची गोष्ट एकच दिसू राहिली आता. 10वीचा निकाल लागला बा आज. चालू झाला आता. 2 मिनिटं झाले. आपल्या इकडलं कोण होतं 10वीत? बापा लागन तेवढे पोट्टे आहे 10वीतनी. आणि ते 2 दलिंदर बी आहे. त्या दलिंदरून आठवलं तात्या का त्याच्यासोबत बिलकुल बोलायचं नाही आता. बिलकुल नाही म्हणजे बिलकुल नाही. आणि त्या वामन भिंगोट्यासोबत आणि भीमा भाऊ सोबत आणि त्या मिलिंद काकासोबत त्याच्यासोबत नाही बोलायचं. त्या 5 जणांसोबत बोलायचंच नाही. अरे त्याच्या तोंडाकडे नाही पाहत रे मी. त्याच्या तोंडाकडे नाही पाहत आता. तेच म्हणून राहिलो. ते दिसते तशी नाही आहे. सगळं आलं माझ्या लक्षात आणि सगळंच माहीत पडलं. बोलणं काय त्याच्या इकडे पाहतही नाही मी. देवानंद भाऊ, लंगडा लावून द्या. करा आपला 200 रुपयाचा लंगडा. आपलाही करून द्यायचा 200चाच. तुम्ही लावून राहिले काय सरपंच साहेब? पण यांना तुमचं गणित बरोबर आहे ना? अरे विचारून घ्या ना. एवढ्या जणाले इतक्या वर्षापासून गंता काढूनच लावणं चालू आहे ना. येतेच ना आपल्याला काही ना काही. एखादा गणित जाते फेलीवर. किस्मतीचा खेळ आहे. किस्मतीचा खेळ आहे आखरी. जे काय आहे ते पहा आता. बाकी काय आहे ते. पण 95% तर आपण गणित काढूनच लावतो. आता आपलं गणित सक्सेसफुल बी होते. बरं असे म्हणून राहिले ना, तुम्हाला आहे ना तुमच्या गणितावर भरोसा? लावा 500चा लंगडा. तुम्ही लावून राहिले का दोघं जण? दिलीप भाऊ, नामदेवराव? मग नका म्हणजा का आमची लावायची इच्छा होती, तुम्हीच चालले गेले आणि तुम्ही विचारत बी नाही आम्हाला. का हो, काय म्हणता दिलीप भाऊ? देता लावून 100 रुपयाचा. तात्या, सध्याचे 100 रुपये उधार द्या. बरं घेऊन घ्या ना. तात्या मले द्या म्हटलं 100 उधार. का हो नामदेवराव, एवढं पेन्शन येते तुम्हाला? 30,000 रुपये कुठं जाते हो एवढं मोठं? तुमचं पोरगंही नोकरीवर आहे, सूनही नोकरीवर आहे. हा, तुम्हाला पेन्शन भेटते. अधिक वावरातला दायदाना आणला पिकते. जाते कुठं म्हटलं एवढं? दे ना 100 रुपये सध्याचे. देतो ना वापस. दिले नाही का आतापर्यंत? अरे कुठं दिले म्हणता बस. द्या सध्याचे, देतो तुम्हाला. बरं घेऊन घ्या बा. आमचाही करून टाका लंगडा 100चा. झालं असं ना. घ्या ना आता. लय उशीर राहिला बरं. वावरात झाले इथंच टाइमपास करता काय? घ्या पांटेल्यावर घ्या. तंबाखाची पुडी घे ना आणि सरका आपलं वावर गाठा. चला. यांना पण अरविंदराव गणित बरोबर काढलं ना? येते ना. आताच काय म्हटलं, किस्मतीचा खेळ आहे. 95% आपलं गणित बरोबरच राहते. 5% इकडे तिकडे होते. चेत्या, ओ चेत्या, उठ रे बाबू. 11:30 वाजू राहिले. उठ. दात गीत घास, आंघोळ धुय आणि जेवण करून घे. उठ रे. काय वा आई, झोपू दे ना. 2-3 दिवस झाले झोपला असता नाही बरोबर. त्या दोघांना पकडून ठेवलं होतं तर झोपू दे थोडंसं. 11:30 वाजू राहिले रे. उठ आता. लय झालं. आणि बंद करतो एसी बंद कर. झोपू दे अर्धा 1 घंटा मग उठतो. अरे पोरगा चांगला आहे. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. मावर भरोसा ठेवा. मावर भरोसा ठेवून ते पोरगी तुम्ही त्या घरी घेऊन द्या. चांगली आणते. पैसे चांगली कमाई आण द्यायची चांगली. मग का सरकारी नोकरीला का चाटता का ते? अरे तेवढे तर तो शेतीतच कमावून घेते. पण पोराले व्यसन आहे म्हणते ना हो. दारू पेते म्हणते ना पोरगं. अरे एखांडाव पेते. मटण गिटण असलं म्हणजे घरी नाही का रोज पेते काय? आता आमच्या डोळ्यात एकाची गोष्ट आहे ना. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही त्याच्या आईला विचारून घ्या. का रोज थोडी पेते तो बाकीच्या सारखं? हा, आता हे बाकीच्या सरकारी नोकरीवर लागले हे का पेत नाही का? हे तरी रोज पेते. पण तो एखादा मटण असलं घरी तवाच पेते. पण पोरगी नाही खात ना आमची. मटण अंडे असं काहीच नाही खात ना. अरे म्हणूनच करू राहिली तुमची पोरगी.
त्याला वाटलं का हे खाणारी नाही आहे मटण अंडे म्हणूनच. तर कसं आहे कसं मटण महाग उराला ना. त्याला माहीत झालं आहे का तुमची पोरगी खात नाही म्हणूनच ते मला फोर्स करू राहिले का तेच पोरगी करायची आहे म्हणून. कारण काय मटणाचे भाव जरा जास्त उरायले म्हणते त्याच्यानं बनवून तर त्यांना ते भाजी. नाही भाजी नाही बनवत म्हणते ते. तिला ते वासाही नाही होत आणि पातही नाही म्हणते त्याच्या इकडे. मग पाहा लागेल आता त्याला विचारून का ते भाजी नाही बनवत म्हणून पोरगी. बरं पहा मग आणि सांगा मला. झालं रे 10वी पास, झालं रे. झालं रे 10वी पास, 85% भेटले रे. बरं ठीक आहे ठेवतो मी पाहतो जाईल विचारून. मग 10वी पास 10वीचा निकाल होता का? चच्या ओ चच्या चच्या उठ रे. आणू आई पटकन जेवाले भूक लागून गेली ना. पहिलेच काही जेवलो नाही म्हटलं 2-3 दिवस झाले. नुसतं ते पिझ्झा आणि ते आलू चिप्सा हेच खाऊ घातले त्याने आम्हाला. त्याला म्हटलं बिर्याणी आहे ना आम्हाला झोडपलं त्याने धरून. थांबे उपसल्यासारखा नको करू. आतापर्यंत तर चांगला पसरला होता. जसं मटणाचं नाव घेतलं का मटण जेवाले पटकन उठला नांगोड धुतली दात घासले. आमदाराचा शिजू दे गटका येऊ दे. अर्ध कच्चाच खाता काय? झाला का वा डब्बा का व्हाचाच आहे? किती वेळ झाला आता? बस 5 मिनिटं थांबून जा. पहिले त्या रानबोक्याला खाऊ घालतो. हा लय कामाचा आहे तो. त्याला खाऊ घाल पहिले. आपलं चांगलं घराण्याचं नाव मोठं करू आला तो. त्याला घालतो लिंबू कांदा देतो त्याला. अरे उठ रे, जेवायचं झालं, उठ लवकर. काय आहे जेवाले आई? जेवाले आलू वांग्याची भाजी आहे रे बाबू. आलू वांग्याची भाजी? तुला म्हटलं होतं ना मटण कर म्हणून. 2-3 दिवस झाले तिकडेच तो होता आता आम्ही. हा हे पिझ्झा आणि आलू चिप्स खाल्ल्या. अरे मटण तर करायचं होतं कमीत कमी. उठ उठ रे त्याच्या उठ. आज निकाल आण त्याला 10वीचा. जा निकाल आण. पास झाला तर मटणही आणतो त्यासाठी आणि पसरला राहतो दिवसभर. जाय. आणि नापास झाला तर तिकडूनच त्याला सोयसाय पाहून घेतो. उठ लवकर लवकर उठ. उठ पेटवायला तुला लवकर उठ. उठ म्हणून राहिलो नाही तर झोडपेजीन मी मुलाचा नाही करत. लवकर 5 मिनिटात दातं घास आंघोळ धुय आणि निकाल आणायला जाय पहिले. लवकर जाय. आणि तुला सांगतो वा याचा जोपर्यंत निकाल पासचा येत नाही तोपर्यंत त्याला जेवायला नाही घालायचं. मटण पाहिजे त्याला. मटणावर तर लय चटकला हा. जर का नापास झाला तर दोघं मिळून झोडतीन आम्ही, समजला ना? दोघं मिळून लक्षात ठेवतो. तुम्ही तिकडे पिझ्झा खाल्ला का आलू चिप्स खाल्ला आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाहीये. वा वा आई असं तोंडाले पाणी सुट राहिलं ना. 3 दिवस झाले नुसतं ते पिझ्झा कायचा पिझ्झा होता तो आणि ते आलू चिप्साच खा लागले रे बा. त्याला म्हटलं होतं मी एकदा का बिर्याणी आणा तर झोडपला आम्हाला ते नाही. आज मटण आज पोटभर जेवतो बा छातीपर्यंत मस्त झोपतो. तू काय त्याचा जवाई होता काय त्यासाठी बिर्याणी बोलावत होते ते? जास्तीचे नाटक करून राहिला. फक्त एक गोष्ट मी लक्षात ठेव, जर एक जरी डाग त्या वाकाईवर पडला तर इतका धुईन तुले. जशी वाकाई धुतो ना तशी धुईन. तो सारखा तिचा टेबल घे आणि त्या टेबलावर टाक ठुई आणि जेवण कर. बस एवढंच म्हणणार. हा येतो मी. फक्त तेवढं कने डागचं पाहिजे. जर डाग जर पडला ना तर तुला माहित आहे त्या बॅटीनं कशी धुतो मी वाकाय झडपू. हा लक्षात ठेवજો. आई तेवढा पाण्याचा गिल्लास आणून देतो फक्त. चला लय दिवस झाले आज खाईन बा मटणाचा बेत. पास झालो रे 10वी पास झालो रे. 10वी पास झालो रे. 10वीचा निकाल होता का रे आज? हा काका 10वीचा निकाल होता. पास झालो मी. सोन्या ओ सोन्या जेवण करू राहिलो का रे? आज त्याला 10वीचा निकाल आहे आणि तू मस्त इथं सट खाऊ राहिला आणि झोपू राहिला. हा काय वय लवकर लवकर उठ पहिले त्या जेवणाच्या ताटाहून आणि जा निकाल घेऊन ये पहिले. अरे थांबा ना आता पोटभर जेवण तर करू द्या मग जातो ना. पहिलेच तिकडे किडनॅप केलं होतं तर म्हटलं तिकडे आमचे खा प्यायचे वांदे पडले होते. कामच तुम्ही तेवढं तीरमाराचं केलं तर म्हणून तर किडनॅपरनं पकडलं होतं तुम्हाला. पहिले ते जेवाचा घास ठेव आणि पहिले जा निकाल आण लवकर निकाल आण. आई सांग बरं यायले सांग बरं जेवाच्या ताटाहून उठू राहिले मले आणि निकाल आणायला पाठवू राहिले. हे चांगलं आहे का? हे चांगलं आहे ते. जेवाच्या ताटाहून उठ, हातात धुई आणि पहिले निकाल घेऊन ये. जा जा ना उठ लवकर. उठता आता का उठवू तुले? जातो जातो. वाटलं नव्हतं आई तू अशी करशील म्हणून. पहिले निकाल आण मग जेवण कर पोटभर. जा आणि दिवसभर झोपला राह. तुले कोणीच काही म्हणणार नाही. रोल नंबर सांग त्याला. तूही सांग रे त्याला रोल नंबर. 32 34 305. 32 34 305. 32 34 525. जा पेढे घेऊन ये रे. पेढे घेऊन ये. 75% आहे तुले. पास झाला तू. पास झालो रे. पास झालो रे. तूही पेढ्याचा डब्बा घेऊन ये. तूही पास झाला. 78% आहे तुले. हो पास झालो रे. दे रे मोहन दे ना राजा तंबाखू चुन्याची पुडी दे जाऊ दे ना आम्हाला. थांबा ना आता निकालच पाहून जाणार सगळ्याचा. सांग त्याला नंबर सांग. 35,04,05. 35,05,10. तू बसली पोट्टे एका विषयात इंग्लिश मध्ये मार खाल्ला त्या. अरे लढून काय राहिली बाई लढू नको. अरे काही टेन्शन नको घेऊ. निघून जाते अभ्यास करून घेजो. एकच विषय राहिला ना. निघते टेन्शन नको घेऊ. लढू नको. तुला भेटले 80%. 80% भेटले. मी एवढा अभ्यास केला होता. मला तर पुरे 99 नाही तर 100% पाहिजे होते.
जाय घरी जाय, इथं कलकल नको करू. झाली ना पास, जा पेळाचा डब्बा आण तू. संध्याकाळी लवकर ये जा. हे जे पास झाले ना विद्यार्थी 10वीचे, त्याचा स्वागत समारंभ घेऊन घेऊ म्हटलं तुमच्या हातानं. सरपंच तुम्हाला म्हणून राहिलो मी. हा आलं ना लक्षात, येतो ना, लवकरच येतो बस. तात्या, सोन्या, चेत्या, वामनराव भिंगोटे, भीमा भाऊ, मिलिंद भाऊ, या 5 जणांसोबत बोलातच नाही. अरे बोलायचं काय, मी तर पात बी नाही. तुम्ही तर बोलायचं म्हणून राहिले. काही घेणं देणंच नाही मला आता. बस आपल्या कामाशी काम ठेवायचं आणि आपल्या माणसाशी बोलायचं. सगळं आठवलं मले का अडचणीत कोण कामात पडते आणि कोण नाही. त्या दोघांचं काय झालं रे, पास झाले का नापास झाले? हे पा, असं आहे तुमचं वाला. तुम्हाला म्हटलं ना आताच का त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही आहे, तरी तुम्ही त्या दोघांच्या विषयी विचारूनच राहिले. अरे तर पहिले तर आपल्या सोबत राहीन ते. त्याचे मायबाप लय गुण गायते ना. तर काय दिवे लावले पाहू तर दे, कोणत्या विषयात लटकले, काय झालं, पास झाले का नापास झाले, माहित तर पडलं पाहिजे. त्याचा निकाल तर तात्या तवाच लागला. हे काय म्हणे, होता भलकोण्याचा पेपर आणि भलकोण्याच्या कॉप्या करत गेले आणि त्याच्यात लिहून आले ते. तिथंच नापास झाले न ते. काय आहे आता, 2-2 विषयात दोघे जण बसले आहे ते. नाही निघते म्हणा, 11वीला बसून ते 2 विषय काढता येते, 11वीला बसता येते. तरी ह्या वर्षी म्हणा तात्या, लय जण पास झाले, लय कमी जण नापास झाले. अरे पण हे घोडमे 3 वर्षापासून 10वीतच आहे ना. लोक घरच्याला चिवत्या बनवून राहिले होते ना आणि आपल्याला चिवत्या बनवून राहिले होते ना. काय इंजिनिअरिंगला आहे, असं आहे तसं आहे. हा नंतर तर याचं सगळंच काय चिट्टा निघाला. देवानंद भाऊ काय लावला आज? 300चा लंगडा लावला बा. गणित काढलं होतं अरविंदरावनं. हा आता सांगता नाही येत, लंगडा येऊ शकते आणि बैरा येऊ शकते. अरे त्यानं सांगितलं काय? नाही नाही, त्याच्या आकडे 95% बरोबरच राहते, जो ते आकडा काढते ते. चल येतो रे, लय टाइमपास करू राहिले. अधिक तिकून लवकर यायला लागते. यायचा स्वागत समारंभ घ्यायला लागते. थांबा थांबा हो तात्या, ते दोघं जण येऊ राहिले ना आता. थांबा ना, ऐकून जा कोणत्या कोणत्या विषयात बसलेत ते. थांबा हो पाटील थांबा. उतर बरं पटकन सोन्या, निकाल पाय बरं आपला. पाय बरं सल्ले काका, घे पटकन सांग निकाल काय आहे तर. अरे सांगायचं काय, तुम्ही 2-2 विषयात नापास झाले, मी इथून सांगतो. तू थांब ना जरा मोहनदा, थांब. तसंही गडबड काय करू आला. सांगा नंबर, सांगा दोघांचा आहे. अरे नंबर कुठं लक्षात राहते. हा हे घ्या, याच्यावर लिहिलेला आहे. तू हर वेळेस का नाही मोहनदा निगेटिव्ह नको बोलत जाऊ, पॉझिटिव्ह बोलत जाय. निगेटिव्ह आहे ना का नाही, निगेटिव्ह होत असते आणि पॉझिटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह होत असते. अरे मी सांगू राहिलो ना तुम्हाला का तुम्ही 2-2 विषयात गेले आहे. अरे बापरे, असं कसं होऊ शकते? अरे बापा, जा जा, पेळ्याचे डबे घेऊन या तुम्ही. पहिला नंबर पटकवला रे दोघा जणांना, पहिला त्याला आणि दुसरा त्याचा. असं कसं झालं रे? का रे मोहन, तू तर म्हणे राजा का नापास होते म्हणे 2 विषयात. हे तर पहिला नंबर दुसरा नंबर पटकोला येईन. म्हणजे आता सरपंचाले यायचा स्वागत समारंभ घ्यायला लागते दोघांचा. चल चल लवकर घरी घे पहिले गाडी, मला मटण जेऊ दे. चल चल रे बा, पहिला आणि दुसराच नंबर आला रे, जमलं रे. अरे मी बनवायला लावतो ना आता घरी, एकच नंबर काम जमलं ना. अरे होऊच नाही शकत ना, हे होऊच नाही शकत. अरे पेपर दुसऱ्या विषयाचा होता, पेपर होता विज्ञानचा आणि ते मराठी लिहून आले त्याच्यात, ते स्वतः सांगे. मग कसं काय होऊ शकते? आणि इतिहासाच्या पेपरले भूगोलच्या कॉप्या नेलत्या, ते लिहून आले म्हणते त्याच्यात. मग कसे काय पास होऊ शकते? मी स्वतः पाहिलं ना डोळ्यानं, त्यानं प्रश्नपत्रिका आणली होती, कॉप्या दाखवल्या ना. मग कसे काय पास होऊ शकते? बरोबर पहा, तुम्ही चेक करा बरोबर. तुमच्या सगळ्याले मी सांगू राहिलो, हे पहिला नंबर दुसरा नंबर जर आले असन किंवा हे पासही झाले असन, तर मी ह्या दोघांचा सत्कार करणार नाही म्हणजे नाही. हे तुम्ही दुसऱ्या कोणाच्या हाताने करून घे जा. मले याच्याशी काही घेणं देणं नाही. पहिले सांग नाही तुमच्या सगळ्याले, तुम्ही तुमचं पाहून घे जा. चला चला हो पाटील. हो झालो रे पास, झालो रे, झालो रे पास, झालो बाबा पास, झालो आई पास. झाला बाबा, झाला एक गावचा पास झाला. ये ये रे, ये इकडे. झालो बाबा, झालो पास. जा तुम्ही पहिले आता 1 किलो मटण घेऊन या, जा लवकर. खरंच झाला ना पास का मजा करू आला? तुम्हाला खोटं वाटत असन तर आता जाता जाता पहिले मोहनदाच्या पांडेल्या बसून जा. सल्ल्या आणि शाहरुख काका दोघं जण तिथं 10वी पास नापासचे रिझल्ट पाहू राहिले, म्हणजे निकाल पाहू राहिले. तुम्ही जाऊन विचारून घ्या त्याले. आणि तू रे सोन्या, तू नाही झाला का पास? मी पास झालो काकू, माझा तर पहिला नंबर आला. अरे त्याचा पहिला नंबर आला आणि त्या किती नंबर आला का पासच झाला फक्त? दुसरा नंबर आला, दुसरा नंबर आणला त्या पोरानं. आज चांगली चरकी वरकी भाजी बनवतो तू. पाया लागू द्या पहिले, मले पहिले पाया लागू द्या. हे काय स्वतःच्याच पाया लागू राहिला का रे तू? अरे भोसूरच्या आमच्या पाया लागणं, स्वतःच्या पाया काय लागू राहिला? तुमच्याही लागतो बाबा, पण ते तुम्ही गाणं नाही ऐकलं काय? दूसरों की जय से पहिले खुद की जय करे, म्हणून स्वतःच्याच पाया मी लागू राहिलो होतो. आता तुमच्या लागतो. आयुष्यमान भव, असंच नाव काढ रे आमचं वालं, असंच नाव काढ. असाच नाव काढ आमचं वाला. असा शिक चांगला, कलेक्टर IPS नाही तर PSI तरी बन, काही ना काहीतरी बनजो. हा बाबा तुम्ही म्हटलं होतं ना निकाला मटण आणतो, 1 किलो मटण. हा लक्षात ठेवा, मी येतो तोपर्यंत सोन्याच्या घरून. अरे मटण आपल्या घरी जेवतो ना, आपल्या घरी भाजी आणली. बरं आता मी त्या घरी जेवतो आणि रात्री तू माझ्या घरी येतो जेवाले, म्हणजे हिशोब बरोबर. लवकर जा बाबा, मी येतो जरा सोन्याच्या इथून बी खुशखबर टाकून. पास झालो रे, पहिला नंबर आला रे. आई ओ बाबा,
कायले एवढा जोरानं आवाज देऊ राहिला? आरामानं दे ना आवाज. काय झालं? आणला का नाही आणला निकाल? निकाल त्या पोरानं पहिला नंबर पटकोला, पहिला नंबर. खोटा जर बोलू राहिला असेल मटण खासाठी तर जेवढं खाशीन नाही ना तेवढं झडपू झडून टाकीन म्हटलं. एवढं लक्षात ठेवतो तू फक्त. हा अरे खोटं नाही बोलू राहिलो ना. खोटं बोलून काय करू तुमच्यासोबत? आजपर्यंत खोटं बोललो काय तुमच्यासोबत? त्यासारखा तर नंबर पास पोरगा नाही आहे. आम्हाला 3 वर्ष सांगू राहिला होता का इंजिनिअरिंग आहे. 3 वर्षापासून 10वीतच लटकला होता ना तू. त्या गोष्टीवर आम्ही कसा भरोसा करू रे? मला तर वाटू राहिलं घरी मटण आणलं ना ते फक्त खासाठी हा खोटा बोलू राहिला. तुम्ही एक काम करा, तुम्ही मोहनदाच्या पांटेल्यावर जा. सल्यान शाहरुख काका तिथं निकाल पाहू राहिले. तुम्ही पहिले जा सायकलनं आणि विचारून या. जा. जातो ना, येतो ना पाहून. पहिले पाहून येतो मग सांगतो तुला कसं असतं. लवकर या, सोबत जेवायला बसू. तोपर्यंत आई दोघाले जेवायला वाढ. त्याला येऊ दे, त्याच्यानंतरच तुम्हाला जेवायला वाढतो.